नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. वैष्णवी राऊत, साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळ प्राइम टाइम मध्ये अगदी सुरुवातीलाच बातमी आहे भारत की बेटी सुनीता विल्यम्स यांच्या ग्रहवापसीची. तर भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवरती परतल्या आहेत. आज पहाटेच त्यांचं यान पृथ्वीवरती पोहोचलं. त्यांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी होत्या, पण त्यावरती आता मात करत ते सुखरूप पृथ्वीवरती परतले. एकंदरीतच गेल्या 9 महिन्यांपासून त्या अंतराळातच अडकल्या होत्या. अनेक अडचणी येत होत्या, मात्र त्यानंतर एलॉन मस्क यांच्या टीमकडून एक यान तिथे गेलं. त्यांचे 4 सहकारी देखील त्यांच्यासोबत गेले आणि त्यानंतर आता अखेर 9 महिन्यांनंतर हे दोन्ही अंतराळवीर जे आहेत पृथ्वीवरती परतले आहेत. तब्बल 9 महिन्यांचा काळ त्यांनी अंतराळात घालवलाय. त्यानंतर फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावरती त्यांचं आज पहाटेच यशस्वी लँडिंग झालेलं आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही अंतराळवीर अखेर पृथ्वीवरती परतलेत. Had an on-time splashdown. Looks like we're getting our next crew member here. That is none other than Sunny Williams. Big smile, big waves. She, like her other crew members, now will be assisted. इंटरनेशनल स्पेस स्टेशन को पिछले जून में गए थे. उनमें एक सुनीता विलियम्स हैं, वे भारतीय मूल की हैं. 5 जून को जब ये यहाँ से गए थे तो उस समय ये विचार किया गया था की ये करीब 7 दिन वहाँ इंटरनॅशनल स्पेस स्टेशन में रहेंगे. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. और उसके बाद ये बोइंग के स्टार लाइनर से ही वापस आ जाएंगे. सुबह 3:27 पर स्प्लैश डाउन होगा गल्फ ऑफ मेक्सिको में. तो ये एग्जैक्टली कौन सी जगह पे उतरेंगे ये डिपार्चर टाइम के समय से ही ये लगभग कन्फर्म हो सकेगा. तर केवळ 7 दिवसांचा हा त्यांचा दौरा होता, मात्र तब्बल 9 महिने त्यांना तिथेच घालवावे लागले. काही अडचणी आल्या होत्या तांत्रिक, त्यामुळे त्यांना पृथ्वीवरती परतायला 9 महिने लागले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 5 जून 2024 ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती पोहोचले होते. तांत्रिक अडचणींमुळे दोघांचा 8 दिवसांचा हा प्रवास 9 महिन्यांपर्यंत लांबला. नासाचा स्पेसएक्सचा ड्रॅगन अंतराळ यानाद्वारे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्याचा प्रयत्न त्याद्वारे केला गेला. तर स्पेसएक्सच्या क्रू 9 मोहिमेतील ड्रॅगन अंतराळ यानानं 9 ऑगस्ट 2024 ला ISS वरती यशस्वीपणे लँडिंग केलं. 19 मार्च 2025 ला सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन ड्रॅगनचं आता यशस्वी पृथ्वीवरती लँडिंग झालं. तर हीच ती दृश्य पाहतोय जेव्हा सुनीता विल्यम्स या पृथ्वीवरती परतल्या आहे. फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावरती त्यांचं यशस्वी लँडिंग झालेलं आहे आणि तीच दृश्य आपण पाहतोय. अतिशय रोमांचकारी हा संपूर्ण जो दृश्य होतं हे संपूर्ण दृश्य असं आहे. मात्र हे दोघेही आता 9 महिन्यांनंतर पृथ्वीवरती परतलेत. ही 2 दृश्य सध्या आपण पाहतोय. सुनीता विल्यम्स जेव्हा पृथ्वीवरती परतल्या तेव्हा त्यांना घेण्यासाठी गेलेले लोक आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहू शकतोय. तर गुजरातच्या त्यांच्या मूळ गावी जल्लोषही करण्यात आला, कारण की 7 दिवस फक्त त्या गेल्या होत्या, मात्र 9 महिने लागले. अनेकांना भीती लागून होती की नेमकं काय होऊ शकतं. प्रयत्न त्यांना केले जात होते परत आणण्यासाठी, मात्र त्यांनी निर्धार सोडला नाही आणि अखेर 7 दिवसांच्या या त्यांच्या दौऱ्याचा जेव्हा वेळ 9 महिने झाला, त्या पृथ्वीवरती परतल्या तेव्हा त्यांच्या मूळ गावी गुजरातमध्ये जल्लोष करण्यात आलाय. नेमकं सुनीता विल्यम्स यांनी कामगिरी कोणती पत्ते केली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. सुनीता विल्यम्स यांनी स्पेस स्टेशन बाहेर तब्बल 62 तास 9 मिनिटं घालवली आहेत. अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला म्हणूनही एक नवा विक्रम त्यांनी प्रस्थापित केलाय. सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमनं 900 तास संशोधन केलं. त्यांनी 150हून अधिक प्रयोग सुद्धा केलेत. अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये त्यांनी काम केलंय.
एकंदरीतच या संपूर्ण संशोधनाचा आता पुढे काय फायदा होतो हे पाहावं लागणार आहे। मात्र हे संशोधन जे आखलं गेलं होतं ते यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केलंय आणि हा वेळ वाढल्यामुळे अनेक नवीन गोष्टींचाही उलगडा त्यांना झालाय। तर भारत की बेटी अखेर यशस्वीपणे पृथ्वीवरती पोहोचली आहे म्हणून अतिशय अभिमानाची ही गोष्ट आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। नेमकं त्यांच्या संशोधनातून पृथ्वीला काय भेटतं, अंतराळ क्षेत्राला काय भेटतं हे पाहावं लागणार आहे, जे येत्या काही दिवसांत कळणारच आहे। तुर्तास देशभरातील राज्यातील इतरही बातम्या आहेत त्या सगळ्यांचा आता आपण वेगवान आढावा घेऊयात। नागपुरात उफाळलेल्या दंगलीदरम्यान जोरदार दगडफेक करण्यात आली आणि या दगडफेकीचं सीसीटीव्ही सामच्या हाती लागलेलं आहे। पहिला सीसीटीव्ही शिर्के गल्ली परिसरातला, यामध्ये काही तरुण गाड्यांची तोडफोड आणि दगडफेक करताना दिसतात। नागपूर दंगली दरम्यान डीसीपी निकेतन कदम यांच्यावरती सुद्धा धारदार शस्त्रांनी हल्ला केला गेला आणि यामध्ये निकेतन कदम हे जखमी झालेत। त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे। जमावाला पांगवण्यासाठी डीसीपी निकेतन कदम गेले होते। नागपूरच्या घटनेत जखमी झालेल्या पोलिसांची मुख्यमंत्री फडणवीसांनी विचारपूस केली आहे। पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला आणि लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या। ठीक आहे, तुम्ही चांगलं तिथे राज्यात कुणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती जात धर्म न पाहता कारवाई करण्यात येईल। तसंच जो कोणी पोलिसांवरती हल्ला करेल त्याला सोडलं जाणार नाही असा स्पष्ट आणि कठोर इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। करू लागले, त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते। नागपूरमध्ये ट्रॉली भरून दगड मिळाले। दंगल घडवण्याचा सुनियोजित पॅटर्न होता असं निवेदनच आता मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। ट्रॉली भरून दगड आणल्याचा हाच व्हिडिओ सामच्या हाती लागलाय। मोठ्या प्रमाणात दगड तसंच शस्त्र जमा करण्यात आली होती अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत बोलताना काही प्रश्न उपस्थित केले। ट्रक भरून दगड, पेट्रोल बॉम्ब आणि इतर घातक शस्त्र वेळेवरती कुठून आली? हा पूर्वनियोजित कट होता आणि एक विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी आखलं गेलेलं हे षडयंत्र आहे असा दावाच एकनाथ शिंदेंनी केलाय। औरंगजेबाची कबर पूर्वीच हटवायला हवी होती। कबर काढण्याच्या आंदोलनाला आमचं समर्थन असल्याचं महंत रामगिरी महाराज म्हणाले। औरंगजेब हा क्रूर प्रशासक होता। त्याने मंदिरं पाडून मस्जिदी बांधल्या आणि त्यामुळे त्याची कबर हटवायलाच हवी असं विधान रामगिरी महाराजांनी केलंय। नागपुरातील जाळपोळ प्रकरणावरती भूमिका मांडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेनं पत्रकार परिषद घेतली। त्यात त्यांनी ज्या लोकांचा हिंसाचारात सहभाग होता त्यांची संपत्ती जप्त करून नुकसान झालेल्या लोकांची भरपाई करावी अशी मागणी केली आहे। अबू आझमींनी नागपूर प्रकरणानंतर हिंदू मुस्लिम बांधवांना शांत राहण्याचं आवाहन केलंय। नागपूर जाती या वादाच्या आगीत जळताना पाहिला। मी सगळ्यांना परस्पर बंधुभाव वाढवण्यासाठी अपील करतो। पोलीस आपलं काम करतायत, मात्र न्याय झालाच पाहिजे असं आझमी म्हणालेत। नागपूर घटनेवरून एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती तोफ टाकली आहे। ही घटना मुख्यमंत्री आणि इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे। तुम्ही सत्तेत आहात, तुमची आयडिओलॉजी बाजूला ठेवा। तुम्ही संविधानाचं अनुकरण करून सरकार चालवलं पाहिजे असंही ओवैसी फडणवीसांना उद्देशून म्हणाले। आपला धर्मांध अजेंडा पुढे रेटण्यासाठीच राज्यात धर्मांध शक्तींकडून सुनियोजित कट करण्यात आला असं वक्तव्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजित नवले यांनी केलंय। इतिहासाचा सर्रास गैरवापर करत रोज धार्मिक तेढ वाढवणारी विधानं केली जात आहेत। नागपूरच्या दंगल त्याचाच एक भाग असल्याचा आरोपही नवलेंनी केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना दालनात बोलावून पुढचे काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे हे वादग्रस्त विधान करतायत आणि म्हणून फडणवीसांनी राणेंना तंबी दिल्याची माहिती आहे।
तर मुख्यमंत्र्यांनी मला कोणतीही तंबी दिलेली नाही. मी त्यांच्याकडे स्नेहभोजनाच्या निमंत्रणासाठी गेलो होतो. तंबीच्या वृत्तावरती नितेश राणेंनी हे स्पष्टीकरण दिलंय. तसंच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांची एक यादी आहे आणि त्यामध्ये माझंही नाव आहे असं राणे म्हणालेत. केंद्र सरकार औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देत आहे. औरंगजेब तुमचा कोण लागतो असा संतप्त सवालच उद्धव ठाकरेंनी विचारलाय. तर भाजपनं त्यांच्या झेंड्यातील हिरवा रंग काढावा असं आवाहन ठाकरेंनी केलंय. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कबरीची पाहणी करण्यात आली आहे. दिलीप स्वामी हे औरंगजेबाच्या कबरीची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली. काय केलं म्हणून त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली. औरंगजेब कुठे, देवेंद्र फडणवीस कुठे? जनाची नाही तर मनाची तरी ठेवा असा घणाघातच एकनाथ शिंदेंनी केलाय. तसंच औरंगजेबची कबर ही महाराष्ट्राला लागलेलं कलंक आहे. हा कलंक पुसलाच गेला पाहिजे ही भावनाही शिंदेंनी व्यक्त केली आहे. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं का उचलू असं म्हणत सपकाळांनी वक्तव्यावरून घुमसाव केलाय. मुख्यमंत्री फडणवीसांची व्यक्ती म्हणून औरंगजेबाशी तुलना केली नाही तर त्यांच्या कारभाराची तुलना केली. त्यामुळे वक्तव्य मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत. गेल्या अनेक दिवसांपासून अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या सहकाऱ्यांसह अंतराळात अडकल्या होत्या. आता त्यांचे परतीचे मार्ग खुले झाले असून सकाळीच त्यांचं पृथ्वीवरती पुनरागमन झालेलं आहे. अगदी जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं. तर आगामी मान्सून हंगामात चांगला पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर दक्षिण गुजरात, गोवा, मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ वगळता राज्यातील बहुतांश भागात एप्रिल ते जून दरम्यान अवकाळीची शक्यता आहे. नवी मुंबईमध्ये मुंबईतील तिसरं विमानतळ उभारलं जात आहे आणि या विमानतळामुळे नवी मुंबई आणि परिसरातील प्रकल्पग्रस्तांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरती नुकतंच विमानाचं उड्डाण चाचणी यशस्वी झालेली आहे. हे विमानतळ लवकरच कार्यान्वित केलं जाईल. बातमी राज्यातील हवामानासंदर्भात आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत पुढचे 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भात अकोला आणि अमरावती वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर वादळी वाऱ्यासह पाऊस तसंच गारपीट होण्याचीही शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या वातावरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. तर नेमकं कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय पाहूयात. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर सोबतच वर्धा आणि गोंदिया तसंच भंडारा जिल्ह्यालाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. एकीकडे अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय तर दुसरीकडे विदर्भातील 5 जिल्ह्यांचा पारा 40 अंशांवरती गेलेला आहे. चंद्रपुरात राज्यातील उच्चांकी 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अकोला, गडचिरोली आणि वाशिममध्ये तापमान 40 अंशांच्याही पार होतं. तर नागपूर आणि वर्धा इथे कमाल तापमान हे 39 अंशांवरती होतं. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा आता तापदायक ठरताना दिसतोय. आणि या सविस्तर बातम्यांनंतर आता पुन्हा वेगवान बातम्यांकडे वळतोय. न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा.
श्री क्षेत्र संस्थान नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगमध्ये दाखल झालेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून देशमुख कुटुंबियांना हक्काचं घर मिळालंय। या घराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडाचे महंत यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा होणार आहे। आरोपी विष्णू चाटे याचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलाय। विष्णू चाटे हा बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी आहे। या हत्येच्या घटनेआधीच विष्णू चाटे यानं शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता, मात्र आता देशमुख हत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर हा परवाना नाकारण्यात आलेला आहे। माजी आमदार तसंच अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनदाट आता कमळ हाती त्यांनी घेतलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमधून 24 ऑक्टोबर 2024ला वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केला होता। आता अवघ्या 3.5 महिन्यांमध्येच सीताराम घनवट भाजपमध्ये प्रवेश करतायत। उद्धव ठाकरेंना अजून एक मोठा धक्का बसलाय। ठाकरे गटातील 2 माजी आमदार, 3 नगरसेवक आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्षांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलाय। ठाकरे सेनेला गळती सुरू असल्याचंही दिसतंय।